Hello everyone. In this session, we are going to see code. Okay, COULD code. ओके, तर याचं सेंटेन्स त्याचे बनवत असताना एक लक्षात घ्या की याचा एक सिंपल फॉर्म्युला आपण लक्षात घेऊया की त्याचा आधी सब्जेक्ट येतं, त्याच्यानंतर कोड. ओके, त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर आता इथे लक्षात ठेवा की कोड जे आहे, कोड हे सेंटेन्समध्ये किंवा स्पोकन इंग्लिशमध्ये खूप प्रमाणामध्ये यूज केलं जातं आणि खूप कॉमन आहे कोड हे याचा यूज. तर ते कशासाठी वापरले जातात ते आपण पाहूया. तर आता इथे बघा, जे भूतकाळातील क्षमता दाखवण्यासाठी, भूतकाळातील क्षमता दर्शवण्यासाठी कोड वापरलं जातं. म्हणजे एखादी गोष्ट आपण भूतकाळामध्ये एखादी गोष्ट करू शकलो असतो किंवा करायचो हे दाखवण्यासाठी कोडचा यूज होतो. जसं की आय कुड रन 3 किलोमीटर्स विदाउट स्टॉपिंग वेन आय वॉज यंगर. म्हणजे मी न थांबता 3 किलोमीटर धावू शकत होतो. ओके, जेव्हा मी यंग होतो, म्हणजे जेव्हा मी यंग होतो तेव्हा मी 3 किलोमीटर न थांबता धावू शकत होतो अशा अर्थाने. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येत आहे की पास्टमधली काही शक्यता आहे ती इथे आपण दाखवलेली आहे. ओके, याचा हा एक यूज झाला. त्याचबरोबर पुढे बघा, नेक्स्ट याचा यूज आहे शक्यता व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. जसं की शी कुड बी फेमस वन डे, म्हणजे ती एक दिवस प्रसिद्ध होऊ शकते. शी कुड बी फेमस वन डे. ओके, यू कुड हॅव सेड यू आर गोइंग टू बी लेट. म्हणजे इथे शक्यता म्हणजे कसं आहे, शक्यता सहसा लक्षात घ्या की शक्यता म्हणजे आपल्याला लक्षात येते की थोडंफार त्याला फ्युचरसारखा थोडा टच असतो. फ्युचरचा टच म्हणजे पुढची शक्यता आपण सांगत असतो. म्हणजे असं होऊ शकतं, असं झालं असतं. ओके, तसं होईल, अशा प्रकारे जेव्हा आपण अर्थ घेतो त्यावेळेस कोडचा इथे यूज होतो. म्हणजे इथे बघा कशा प्रकारे यूज झालेला आहे की शी कुड बी फेमस वन डे, ती एक दिवस प्रसिद्ध होऊ शकते. ती एक दिवस प्रसिद्ध होऊ शकते. म्हणजे इथे ज्याप्रमाणे थोडं पास्टचाही रेफरन्स घेतला आहे तसं थोडं फ्युचरचाही गोष्टी सांगण्यासाठी कोडचा यूज होतो. तेव्हा थोडंसं इथे लक्षात ठेवायचं, म्हणजे ती पुढे प्रसिद्ध होऊ शकते अशा अर्थाने इथं घेतलेलं आहे. यू कुड हॅव सेड यू आर गोइंग टू बी लेट, म्हणजे तू तिथं सांगितलेलंस की तुला तिथं लेट होऊ शकतं. अशा प्रकारे इथं आपण अर्थ घेऊ शकतो. हे लक्षात झाल्यानंतर पुढे बघा आणखी कोडचा यूज कशा प्रकारे झालेला आहे. ते विनम्रपणे परवानगी विचारण्यासाठी वापरले जाते. म्हणजे पोलाइटपणे किंवा विनम्रपणे जेव्हा परवानगी विचारली जाते त्यावेळेस आपण कोडचा यूज करतो. जसं की एक्झाम्पल घ्या, कुड आय पॉसिबली बॉरो युअर कार, म्हणजे तुझी कार मला मिळणे शक्य आहे का, म्हणजे हे पॉसिबल आहे का, किंवा मग तुम्हाला तुझी कार देऊ शकतोस का, अशा प्रकारे आपण इथे परवानगी विचारण्यासाठी विचारतो. बरोबर. त्याचबरोबर त्याच अर्थाने आपण जर विचार केला तर नम्रपणे काहीतरी करण्याची विनंती करण्यासाठी आपण वापरलं जातं. म्हणजे जसं की कुड यू ओपन द डोअर, व हँड्स आर फुल, म्हणजे तुम्ही कृपया ते दार उघडाल का, माझे हात भरले आहेत. ओके, म्हणजे क्वेश्चन विचारण्यासाठी, म्हणजे पोलाइटली आपण जेव्हा क्वेश्चन विचारतो किंवा एखाद्याला विनंती करतो त्यावेळेस आपण पुढचा यूज करतो. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, सहसा क्वेश्चन जेव्हा विनंती करून एखाद्याला जर सांगायचं असेल तर त्यावेळेस कोडचा सहसा वापर केला जातो स्पोकन इंग्लिशमध्ये. हे तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर एखाद्या पुढेचा यूज असा आहे की काहीतरी म्हणजे सजेशन देण्यासाठी, म्हणजे काहीतरी सजेशन सांगण्यासाठी. म्हणजे जसं की व्हॉट डू यू वॉन्ट टू डू टू नाईट, म्हणजे तू संध्याकाळी काय करतायस. वी कुड गो टू सिनेमा और वी कुड जस्ट स्टे इन, म्हणजे आपण इथे अर्थ काय लक्षात येते, तुम्ही संध्याकाळी काय करतात, आपण सिनेमाला जाऊ शकतो किंवा आपण इथे जस्ट आतमध्ये थांबू शकतो. म्हणजे आपण सिनेमाला जाऊ शकतो. इथे बघा सजेशन्स इथे सांगत आहे, म्हणजे सजेशन सांगण्यासाठी इथे पुढचा यूज झालेला आहे. इथे तुमच्या लक्षात येत आहे, म्हणजे आपण इथे थांबू शकतो, आपण इथे हे करू शकतो किंवा तू हे करू शकतोस. ओके, शकतोस वगैरे अशा अर्थाने. बरोबर. वी कुड गो टू सिनेमा, आपण सिनेमाला जाऊ शकतो. वी कुड गो टू द पार्टी, आपण पार्टीला जाऊ शकतो. ओके, अशा प्रकारे आपण इथे सजेशन देण्यासाठी सुद्धा कोडचा यूज करतो. हे तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, असे सेंटेन्स तुम्हाला फ्रेंड्स थोडंसं प्रॅक्टिस केल्यानंतर किंवा थोडासा अर्थ तुम्ही लावून सेंटेन्स बनवला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे बनवले जातील. हे तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा आता आणखी पुढचा यूज कशा प्रकारे होतो. तर पुढचा वर्बच्या जास्तीत जास्त म्हणजे बऱ्याच वेळेस हे जे वर्ब्स आहेत, फील, हिअर, सी, स्मेल, टच, टेस्ट, म्हणजे हे जे लक्षात घ्या हे काय सर्व इंद्रियांना स्पर्श होणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे फिलिंग्स आहेत ह्या, म्हणजे फील, हिअर, सी, स्मेल, टेस्ट, ह्याच्यासोबत तुम्ही कुडचा यूज करून सेंटेन्स बनवू शकता. म्हणजे यू कुड टेस्ट, यू कुड हिअर, तू ऐकू शकतोस. येस, आय कुड सी, मी ते पाहू शकतो. आय कुड स्मेल, मी ते स्मेल करू शकतो. आय कुड टेस्ट, मी ते स्मेल करू शकतो किंवा टेस्ट करू शकतो. अशा प्रकारे आय कुड फील, अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स इथे बनवू शकता. ओके, म्हणजे काही फिलिंग्सशी रिलेटेड ह्या गोष्टी आहेत त्या कुडचा इथं संबंध येत असतो. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ओके, आता हे थोडंसं समजून घेतल्यानंतर आता आपण सेंटेन्स बघूया कशा प्रकारे आहेत ते.
तर इथे आता आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स बघूया आधी. पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये माहिती आपल्याला सब्जेक्ट, त्याच्यानंतर कोड, नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि नंतर रिमेनिंग थिंग्स. जसं की आय कुड रीच देअर, मी तिथे पोहोचू शकतो. ओके, आय कुड कॅच ऑन टाईम, आपण वेळेवर पोहोचू. यू कुड रीच ऑन टाईम, म्हणजे तुम्ही वेळेवर पोहोचू शकता. यू कुड कॅच ऑन टाईम, तुम्ही वेळेवर पोहोचू शकता. पुढे बघा, वी कुड स्पीक इंग्लिश विथ हिम, आपण त्याच्याशी इंग्लिशशी बोलू शकतो. रवी कुड डान्स विथ वनिता, म्हणजे रवी वनितासोबत डान्स करू शकतो. द बॉईज कुड डू दॅट वर्क प्रॉपरली, म्हणजे पोरांना ते काम नीट करता येत असे किंवा ते करू शकतात. म्हणजे अर्थ आपण इथे आपल्या पद्धतीने आपण इथे आपल्या सोयीनुसार अर्थ इथे घेऊ शकतो. म्हणजे तुम्हाला रेफरन्स जर पास्टमधचा लावायचा असेल तर तुम्ही पास्टचा लावू शकता. जर तुम्हाला सजेशनचा लावायचा रेफरन्स असेल तर सजेशनचा, किंवा त्यांना फ्युचरमधली एखादी गोष्ट सांगायचं असेल ते करू शकतात अशा अर्थाने, तर त्याचासुद्धा रेफरन्स इथे तुम्ही लावू शकता फ्रेंड्स. ते सेंटेन्सनुसार आपण इथे रेफरन्स इथे लावायचा असतो. पुढे बघा, दे कुड रन फास्ट, ते वेगाने धावू शकत होते. इथे बघा आपण पाचचा रेफरन्स लावलेला आहे, ते वेगाने धावू शकत होते. ओके, वी कुड हेल्प यू, आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. यू कुड सी द मॅच, आपण सामना पाहू शकतो किंवा तुम्ही सामना पाहू शकता. ही कुड हेल्प मी विथ मनी, तो मला पैशाची मदत करू शकतो. ओके, अशा प्रकारे इथे पॉझिटिव्ह सेंटेन्स आपण इथे पाहिलेले आहेत. त्याचबरोबर पॉझिटिव्ह सेंटेन्स बघितल्यानंतर आपल्याला माहिती आहे इथे आपल्याला त्याचे निगेटिव्ह सेंटेन्सही बनवता येतात. तर निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना आपल्याला सिंपल माहिती आहे काय करायचं, हे जे कोड आहे त्याच्यापुढे फक्त नॉटचा यूज करायचा आहे फ्रेंड्स. ओके, राईट, कुड नॉट आणि ॲज इट इज सेंटेन्स तुम्ही बनवायचं आहे. जसं की इथे सेंटेन्स बघा, आय कुड नॉट रीच देअर, मी तिथे पोहोचू शकत नाही किंवा मी तिथे पोहोचू शकलो नाही. आय कुड नॉट रीच देअर, मी तिथे पोहोचू शकलो नाही किंवा मी तिथे पोहोचू शकणार नाही. ओके, बरोबर. यू कुड नॉट रीच ऑन टाईम, तो तिथे वेळेवर पोहोचू शकणार नाहीस किंवा तू तिथे वेळेवर पोहोचू शकला नाहीस. अशा अर्थाने आपण इथे सेंटेन्स इथे घेऊ शकतो. त्याचबरोबर वी कुड नॉट स्पीक इंग्लिश विथ हिम, आम्ही त्यांच्याशी इंग्रजी बोलू शकत नव्हतो किंवा शकलो नाही किंवा आम्ही त्यांच्याशी इंग्लिश बोलू शकणार नाही. अशा प्रकारे तुम्ही इथे अर्थ घेऊ शकता फ्रेंड्स. ओके, पुढे बघा, रवी कुड नॉट डान्स विथ वनिता, रवीला वनिताचं डान्स करता येत नव्हतं किंवा आलं नाही किंवा येणार नाही, अशा प्रमाणे सुद्धा अर्थ घेऊ शकता. द बॉईज कुड नॉट डू दॅट वर्क प्रॉपरली, मुलांना ते काम नीट करता येत नव्हते. दे कुड नॉट रन फास्ट, त्यांना ते वेगाने धावता आले नाही किंवा ते धावू शकले नाहीत, ते वेगाने धावू शकले नाहीत किंवा ते वेगाने धावू शकणार नाहीत. अशा प्रकारे पण अर्थ आपण इथे थोडासा लावू शकतो फ्रेंड्स, इथे लक्षात घ्या. त्याचबरोबर वी कुड नॉट हेल्प यू, आम्ही तुम्हाला मदत करू शकणार नाही. यू कुड नॉट सी द मॅच, किंवा आपण सामना पाहू शकलो नाही किंवा तुम्ही सामना पाहू शकणार नाही किंवा तुम्ही पाहू शकणार नाही. अशा प्रकारे तुम्ही अर्थ घेऊ शकता. ही कुड नॉट हेल्प मी विथ मनी, तुम्हाला पैशाची मदत करू शकणार नाही किंवा शकला नाही. चिल्ड्रन कुड नॉट कम हिअर, मुले इथे येऊ शकली नाहीत. हे काही निगेटिव्ह सेंटेन्स. त्याचबरोबर आपण इथे क्वेश्चन्स म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तर आपल्याला माहिती आहे ॲज युजल आपण माहिती आहे की जे हेल्पिंग वर्ब आहेत जसे कुड वगैरे, ते आपण सेंटेन्सच्या सुरुवातीला घेतो आणि सेंटेन्स बनवतो. आपल्याला हे ही आयडिया माहिती आहे. तर इथे बघा क्वेश्चन्स कसे तयार झालेले आहेत की कुड आय रीच देअर, मी तिथे पोहोचू शकतो का. ओके, म्हणजे मी तिथे पोहोचू शकेन का, असं तुम्ही म्हणू शकता. कुड रीच ऑन टाईम, आपण तिथे वेळेवर पोहोचू शकू का, किंवा ओके, किंवा तुम्ही तिथे वेळेवर पोहोचू शकाल का. कुड वी स्पीक इंग्लिश विथ हिम, आपण त्यांच्याशी इंग्लिश बोलू शकू का, किंवा हे असं आहे. तर कुड रवी डान्स विथ वनिता, रवी वनिताचं डान्स करू शकेल का. ओके, कुड द बॉयज डू द वर्क प्रॉपरली, मुलांनी ते का नीट करू शकतील का. ओके, कुड दे नॉट रन फास्ट, म्हणजे इथे कुड दे रन फास्ट, इथे एवढं असं म्हणलं तरी चालेल, ते धावू शकतील का. कुड दे नॉट हेल्प यू, तुम्हाला ते मदत करू शकत नाहीत का. कुड यू नॉट सी द मॅच, तुम्ही सामना पाहू शकले नाही का. तर अशा प्रकारे तुम्ही इथे निगेटिव्ह सेंटेन्स इथे तुम्ही बनवू शकता फ्रेंड्स. इथे लक्षात घ्यायचं आहे की कशा प्रकारे इथे हे सर्व निगेटिव्ह सेंटेन्स आपण इथे बनवलेले आहेत. आता हे लक्षात आल्यानंतर आता लक्षात घ्या, कुडचा यूज करून WH क्वेश्चन्सही खूप प्रमाणामध्ये यूज केले जातात स्पोकन इंग्लिशमध्ये. हे तुम्हाला तितकंच चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. जसं की इथे तुमच्या माहिती आहे वेन, वाय, हाऊ अशा प्रकारचे आपण WH क्वेश्चन्स यूज करून क्वेश्चन्स बनवतो. त्याच्यानंतर जे आहे म्हणजे WH क्वेश्चन नंतर आपल्याला यूज करायचं आहे कुड, त्याच्यानंतर सब्जेक्ट किंवा
त्याच्यानंतर मग वर्बचा फर्स्ट फॉर्म वगैरे आपण यूज करतो आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स असं यूज करतो फ्रेंड्स. आता ते कसं सेंटेन्स बनवले त्याचं लक्षात घ्या. हाऊ कुड आय रीच देअर, मी तिथे कसा पोहोचू शकेन, मी तिथे कसा पोहोचू शकेन. ओके. वाय कुड यू रीच ऑन टाईम, म्हणजे तुम्ही वेळेवर का पोहोचू शकलात. ओके. किंवा हाऊ कुड यू रीच ऑन अ टाईम, इथे तुम्ही हाऊ वापरलं तर अजून छान होईल, व्हायच्या जागी हाऊ हे वापरलं तर चांगलं वाटेल. हाऊ कुड यू रीच ऑन टाईम, तुम्ही तिथे कसे वेळेवर पोहोचू शकलात. ओके. वेन कुड वी स्पीक इंग्लिश विथ हिम, आपण त्यांच्याशी इंग्लिश कधी बोलू शकू. ओके. किंवा अजून तुम्ही इथे हाऊ सुद्धा यूज करू शकता. हाऊ कुड वी स्पीक इंग्लिश विथ हिम, आपण त्यांच्याशी कशा प्रकारे इंग्लिश बोलू शकू. अशा प्रकारे हाऊ कुड, पुढचं बघा, हाऊ कुड रमेश डान्स विथ वनिता, रमेश वनिताशी कसा डान्स करू शकेल. हाऊ कुड द बॉयज डू द वर्क प्रॉपरली, मुलं कशा प्रकारे नीट काम करू शकतील. तर वाय कुड दे नॉट रन, ओके, ते वेगाने का धावू शकले नाहीत. ओके. तर हाऊ कुड वी नॉट हेल्प यू, आम्ही तुम्हाला कशी मदत करू शकत नाही. अँड व्हाय कुड यू नॉट सी द मॅच, तुम्ही सामना का करू शकला नाही. तर अशा प्रकारे तुम्ही फ्रेंड्स जे आहेत की तुम्ही हे WH क्वेश्चन्सचा यूज करून हे सर्व क्वेश्चन्स तुम्ही इथे अशा प्रकारे सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. आणि पुढचा जो यूज आहे फ्रेंड्स, हे लक्षात घ्या, पुढचा यूज स्पोकन इंग्लिशमध्ये खूप बऱ्याच ठिकाणी येत असतो आणि चांगल्या प्रकारेचा यूज होत असतो. ओके. त्याच्यामुळे याचा तुम्ही जास्तीत जास्त सेंटेन्स बनवा, याची हे सेशन परत परत पहा, म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे आयडिया येईल. आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने सेंटेन्स आणखी बनवून पाहत राहा, म्हणजे तुम्हाला आणखी सोपं जाईल आणि निश्चितच याचा तुम्हाला फायदा होईल. खूप तुम्हाला हे सेशन आवडलं असेल आणि समजलं असेल अशी मी आशा करतो. थँक्यू फ्रेंड्स.